तीन भावांची आदर्श शेतवाटणी। अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा। कौटुंबिक बंध जपणारा निर्णय। अनेक गावांमध्ये भाऊबंदकीमध्ये शेताच्या वाटणीवरून एक इंचावरून वाद असतो। कुठे कोर्ट कचेरी तर कुठे भावाचा जीव घेण्यापर्यंत वाद विकोपाला जातो। अशा परिस्थितीत जमिनीपेक्षा नात्याला महत्त्व देत कौटुंबिक बंध जपणारी शेतवाटणी तीन भावांकडून करण्यात आली। परभणीतील गंगाखेड तालुक्यातील दहिफळे बंधूंनी आपल्या कृतीतून आदर्श घालून दिलाय। रंगनाथराव दहिफळे यांच्या कुटुंबात 3 मुलं आणि 1 मुलगी नात असा मोठा परिवार आहे। मोठा मुलगा बाळासाहेब आणि लहान मुलगा युवराज हे दोघे प्राध्यापक आहेत। मात्र मधला मुलगा केशव गावाकडे शेती करतो। त्यामुळे दहिफळे कुटुंबानं शेती वाटणीचा निर्णय घेतल्यानंतर प्राध्यापक असणाऱ्या दोन्ही भावांनी नोकरी असल्यानं जमिनीचा मोठा वाटा मधल्या भावाला दिला। शेतात राबणाऱ्याला थोडंसं झुकतं दिलं पाहिजे असा एक विचार समाजाने स्वीकारावा असं वाटतं। पण जेव्हा केव्हा मी गावाकडे येईल तेव्हा गावाकडे आल्यानंतर मला कुठेतरी एक हक्काचा भाऊ म्हणून घरी या, दादा पाणी प्या, बसा, जेवण करा असं म्हणणारा हा लाख मोलाचा आहे असं मला वाटतं। समाजाच्या दृष्टिकोनातून हा निर्णय मला असं वाटतं की अतिशय चांगला आहे। समाजात जे नोकरी करणारे भाऊ आहेत त्या प्रत्येकानं शेती करणाऱ्या भावाच्या शेतीच्या बाबतीमध्ये, लेकरांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये खरंच विचार केला पाहिजे। मुलांच्या निर्णयानं वडील रंगनाथराव यांनी आनंद व्यक्त केलाय। काय वाटण्याच्या मुलाला जे शेतीत जे काम करीत होता त्याला 10.5 एकर दिलं आणि हे दोघं जण नोकरीला आहेत त्याला 3-3 एकर दिलं। आणि त्याने समध्यानं ऐकलं आपलं। मुळात गावखेड्यातही आता एकत्रित कुटुंब पद्धती कमी प्रमाणात पाहायला मिळते। अशा दहिफळे कुटुंबानं एकत्रित कुटुंब पद्धती तर जपलीच आहे, शिवाय नात्यातील गोडवा कायम ठेवलाय। कुटुंबातील महिलांनीही या निर्णयाला मनापासून पाठिंबा दिला। ते नोकरदार भावानं खुशीनं 10.5 एकर दिलं मला पाण्याखाली। मुलीचं शिक्षण, लग्न सगळं त्याच्याकडं। पुन्हा पुन्हा मला पुन्हा पाण्याखाली शेत हे सगळं चांगला आनंद झाला। परभणीतील दहिफळे कुटुंबातील भावांची ही गोष्ट अनेकांसाठी आदर्शवत आहे। शेतकरी भावाच्या पाठीशी नोकरदार भाऊ असे भक्कमपणे उभे राहिल्यास ग्रामीण भागातलं चित्र नक्कीच बदलेल। दहिफळे कुटुंबाचा आदर्श जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी ही म्हण खरी करणारा ठरलाय। साम टीव्ही परभणी।